उन्हाळा सुरू झाला की सर्व गृहिणींची लगबग सुरू होते, ती म्हणजे उन्हाळ्यातील वाळवण तयार करण्याची. आणि घरगुती पद्धतीने आपण मसाले जे तयार करतो ते मसाले तयार करण्याची सगळीकडे लगबग सुरू असते गृहिणींची. तर आज आपण खानदेशी पद्धतीने तयार केला जाणारा लाल मसाला याची रेसिपी पाहणार आहोत. खानदेशी लाल मसाला आणि खानदेशी काळा मसाला हे खानदेशातले अगदी छान आहेत हे मसाले. आणि याचं रंग, चव ह्या मसाल्यांचं टिकून राहण्यासाठी याच्यामध्ये काय पदार्थ टाकायचे, किती प्रमाण घ्यायचं हे अगदी अचूक पद्धतीने मी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर वर्षभराचं लाल तिखट बनवण्यासाठी इथं आपण 4 प्रकारची मिरची वापरणार आहोत. त्याच्यामध्ये आपण अर्धा किलो लवंगी मिरची वापरणार आहोत. ही लवंगी मिरची शंकेश्वरी जातीची आहे. शंकेश्वरी लवंगी मिरची आहे ही अर्धा किलोच मिरची वापरणार आहोत, कारण ही खूप तिखट असते आणि त्याच्यामुळे जास्त मिरची जर ही वापरली तर मसाला खूप तिखट होऊ शकतो. आणि आता दुसरी घेतलेली आहे आपण, ही फक्त शंकेश्वरी मिरची आहे. ही 1 किलो घेतलेली आहे. ही मिरची जी असते ती अशी लांब असते, लांब सडक असते आणि थोड्याशा याला पातळ लांब सडक आणि सुरकुत्या असलेली अशी मिरची असते ही. तर ही शंकेश्वरी मिरची 1 किलो आणि शंकेश्वरी लवंगी मिरची ही अर्धा किलो वापरलेली आहे आपण. ही जी 1 किलो मिरची घेतलेली आहे ही तिखटाला खूप कमी असते आणि ही छोटी बारीक मिरची जी आहे लवंगी मिरची ती तिखटाला खूप जास्त असते, खूप तिखट असते. त्याच्यामुळे आपल्याला 1 किलोला लवंगी मिरची अर्धा किलोच वापरायची आहे, जेणेकरून मसाला खूप जास्त तिखटही होणार नाही आणि खूप फिक्कटही राहणार नाही आहे. इथं बेडगी मिरची वापरलेली आहे. ही आहे अर्धा किलो बेडगी मिरची आहे. तर बेडगी मिरचीमुळं कलरसुद्धा छान येतो आणि जी भाजीला घट्टपणा तोसुद्धा छान येतो. मसाल्याचा जो कलर असतो तोसुद्धा अगदी छान येतो मसाल्यांचा कलर. आणि इथं काश्मीरी मिरची घेतलेली आहे, तीही घेतलेली आहे पावशर. तर बेडगी मिरची अर्धा किलो आणि काश्मीरी मिरची ही पावशर घेतलेली आहे. काश्मीरी मिरचीमुळं सुद्धा तिखटाला कलर खूप छान येतो आणि लाल मसाला जर तुम्ही तयार करत असाल तर त्याच्यामध्ये काश्मीरी बेडगी मिरची अवश्य घाला. त्याच्यामुळं खूप छान असा कलर येतो मसाल्याला आणि मसाले चवीलासुद्धा खूप अप्रतिम होतात. आणि वर्षभरच काय पण 2 वर्ष जरी हा मसाला राहिला तरी मसाल्याचं टेक्स्चरसुद्धा बिलकुल बदलत नाही, कलर बदलत नाही, त्याच्या चवीमध्ये सुद्धा बिलकुल फरक पडत नाही. त्याच्यामुळे हे जे प्रमाण आहे ह्या प्रमाणात मी दरवर्षी मसाला बनवते. माझे हे जे मसाले असतात हे 2 वर्षसुद्धा अगदी छान राहतात. इथं आपल्याला हिंग घ्यायचा आहे. हिंग हा लाल तिखटात टाकल्याने त्याचा अजून छान स्वाद येतो. इथे आपल्याला जिरे घ्यायचे आहे. तर इथे 250 ग्रॅम जिरं घेतलेलं आहे. जिऱ्याचं प्रमाण जास्त वाढवू नका, नाहीतर मग मसाल्याचा जो चव आहे ती बदलते. त्याच्यामुळे जिरं 250 ग्रॅम अगदी परफेक्ट प्रमाण आहे. धणे घ्यायचे आहेत आपल्याला. तर इथं अर्धा किलो धणे घेतलेले आहेत. अर्धा किलोपेक्षा धणे जास्त टाकू नका, नाहीतर मग मसाल्याचा कलर जो आहे तो कलर बदलतो. धणे तुम्ही वाटल्यास तर 100 किंवा 150 ग्रॅम तुम्ही कमी करू शकता, पण वाढवू नका. खडे मीठ घ्यायचं आहे आपल्याला. इथं खडे मीठ तुम्ही अर्धा किलोचा जो पुडा आहे तो घेऊन जा. त्यातलं जेवढं पाहिजे तेवढं ते जे कुटून देतात कांडपमध्ये ते वापरतात त्यांच्या प्रमाणामध्ये. तर इथं आपण तेजपान घेतलेलं आहे. 50 ग्रॅम तेजपान घेतलेलं आहे. तेजपान अवश्य टाका. तेजपानमुळं लाल तिखटाचा जो स्वाद आहे तो खूप छान येतो आणि वर्षभर मसालासुद्धा अगदी छान व्यवस्थित टिकतो. भाज्यांनासुद्धा स्वाद खूप छान येतो तेजपानमुळे. इथं 50 ग्रॅम आपण तेजपान घेतलेलं आहे. आणि आपल्याला कुटलेली हळद घ्यायची आहे, हळकुंड. तर इथं 150 ग्रॅम कुटलेले हळकुंड घेतलेले आहेत. हे सुद्धा आपल्याला टाकायचे आहेत मसाल्यामध्ये. याच्यामुळे सुद्धा मसाल्याचा कलर अजून जास्त छान येतो किंवा मसाल्यांचा कलर जो आहे तो अजून डार्क होण्यास मदत होते. त्याच्यामुळे आपल्याला हळदसुद्धा घ्यायची आहे, थोडीशी कुटून घ्यायची, म्हणजे कांडपमध्ये व्यवस्थित ते सगळं जिन्नस आपण आहे ते मिक्स करून मग देऊ शकतो. तर आता हे जे प्रमाण आहे हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे. तिथंसुद्धा तुम्ही चेक करा. इथं मी सांगितलेलंच आहे सर्व मसाल्यांचं प्रमाण आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी देते, तिथंही तुम्ही चेक करू शकता. फक्त आपण जेव्हा मसाले कांडायला नेतो तेव्हा जाड मीठ घेऊन जा, बारीक मीठ नेऊ नका, म्हणजे मसाला अगदी छान असा बारीक कुटला जातो. आणि ह्या मसाल्यासाठी आपण हिंग जो घेतलेला आहे तो 25 ते 30 ग्रॅम घ्यायचा आहे. 30 ग्रॅम हिंग अगदी परफेक्ट होतो. हा जो हिंग मी वापरलेला आहे हा खूप स्ट्रॉंग फ्लेवरचा आहे, त्याच्यामुळे मी कमीच हिंग घेतलेला आहे. तो 30 ग्रॅम एवढा हिंग पुरेसा होतो.
आता ह्या सर्व ज्या मिरच्या आहेत ह्या आपण एकत्र करून घ्यायच्या आहेत आणि हे जे बाकीचे धणे आणि जिरं आहे हे सुद्धा आपल्याला एका डब्यामध्ये किंवा तुम्ही पिशवीमध्ये सुद्धा व्यवस्थित एकत्र करून घेऊ शकता। तर मी इथं दाखवते याप्रमाणे तुम्ही धणे जिरं हे जेवढं काही साहित्य आहे तर हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला जे कांडप असतं तिथून दळून आणायचं आहे। म्हणजे मसाला जिथून आपल्याला कुटून भेटतो, गिरण्यासुद्धा असतात पण गिरणीमध्ये मसाला आपण दळून आणतो ना तर त्या मसाल्याची चव असते ती थोडीशी चव उतरते, कारण इलेक्ट्रिक गिरणीमध्ये ह्या सर्व मिरच्या अशा दळून निघतात जसं आपण पीठ दळून आणतो त्या पद्धतीने। आणि हे आपल्याला वर्षभर साठवणुकीचा मसाला तयार करायचा असतो, त्याच्यामुळे शक्य होईल तर तुमच्याकडे जर कांडप असेल तर कांडपमध्ये हा मसाला कुटून आणला तर हा जो मसाला असतो याचा कलर, रंग, चव याच्यामध्ये बिलकुल बदल होत नाही। फक्त कांडपमध्ये तुम्ही कुटणार असाल मसाला तर तिथं 1 किलोच्या प्रमाणात दळून दिला जात नाही किंवा कुटून दिला जात नाही, त्याच्यामुळे तो 1 किलोपेक्षा थोडा जास्त असेल तर नक्कीच तुम्हाला हा कांडपमध्ये मसाला तयार करून भेटेल। आणि गिरणीमध्ये तर 1 किलोचा सुद्धा दळून देतील ते मसाला, तिथं काही प्रॉब्लेम नसतो। इथं पाहू शकता तुम्ही आपण कांडपमध्ये संपूर्ण मसाला आहे तो व्यवस्थित या पद्धतीने कुटून घेणार आहोत। तर याच पद्धतीने लाल तिखट आपण तयार करून घरी आणलं। घरी आणल्यानंतर जे आपण कॅरी बॅगमध्ये मसाला टाकलेला असतो तर कॅरी बॅग आधी आपण उघडी करायची आहे, म्हणजे मसाला जो असतो तो गरम असतो। तर आपल्याला घरी आल्या पहिल्यांदा आधी हे काम करायचं आहे। गरम असतो मसाला त्याच्यामुळे तो अगदी थंड होण्यासाठी आपल्याला घरी आल्यानंतर छान असं हे जे आहे मसाला हे मोकळ्या परातीत किंवा मोकळ्या एखाद्या भांड्यामध्ये आपण काढून घ्यायचा आहे। म्हणजे छान असा मसाला थंड झाल्यानंतरच आपल्याला मसाला बरणीमध्ये भरायचा आहे। तर इथं पाहू शकता तुम्ही इथं परात घेतलेली आहे। असं एखादं मोठं भांडं घ्यायचं, मोकळं भांडं, व्यवस्थित असं ते पुसून घ्यायचं आहे। बिलकुल त्याला ओलावा राहायला नको, त्या भांड्याला ओलसरपणा नको अजिबात, आणि ओले हातही लावायचे नाही आहेत। सर्व भांडं आपण स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे। आणि या पद्धतीने पाहू शकता तुम्ही मसाला आपण तयार करून आणलेला आहे। तर या पद्धतीने आपण हा मसाला आहे संपूर्ण मसाला काढायचा आहे आणि हा संपूर्ण मसाला आपण थंड करून घ्यायचा आहे आधी। तर या पद्धतीने छान असा मसाला आपण थंड करून घेतला ना की वर्ष 2-2 वर्षसुद्धा हा मसाला छान राहतो, टिकतो आणि बिलकुल खराबसुद्धा होत नाही, याला जाळीसुद्धा लागत नाही, काही नाही। फक्त मसाला जो आहे तो व्यवस्थित या पद्धतीने आपण बरणीमध्ये जेव्हा मसाला भरतो तर बरणीसुद्धा आपल्याला छान अशी स्वच्छ करून घ्यायची आहे, ती कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायची आणि मगच काचेच्या बरणीत, शक्य असेल तर काचेच्याच बरणीत तुम्ही मसालासुद्धा जो आहे तो स्टोअर करून ठेवू शकता। पाहू शकता तुम्ही अगदी छान आपला मसाला तयार झालेला आहे। कलरसुद्धा खूप छान असा लालबुंद कलर आलेला आहे। फक्त आपण जे मसाल्यांचं प्रमाण मी जे इथं सांगितलं आहे तुम्हाला, मिरचीचं प्रमाण हे अगदी योग्य प्रमाण आहे आणि ह्या प्रमाणात आपला 3 ते 3.5 किलो हा मसाला होतो। हा मसाला खूप जास्त तिखट होत नाही, त्याच्यामुळं हा वापरला जातो। वर्ष 1.5 वर्ष आरामशीर हा मसाला टिकतो। अगदी 5-6 माणसांचं जर कुटुंब असेल तर वर्षभरात हा मसाला संपून जातो, कारण हा तिखटाला खूप जास्त तिखट नसतो आणि त्याच्यामुळं मसाल्याला आपला एखादा चम्मच जरी मसाला भाजीला थोडा जास्त पडला तरी भाजी खूप अशी तिखट होत नाही किंवा मग ती पोटाला बाधत नाही। हा मसाला अगदी थंड आणि चवीलासुद्धा खूप अप्रतिम असा मसाला होतो। या पद्धतीने तुम्ही अगदी मसाला हा तयार करून बघा। फक्त तुम्हाला एवढ्या प्रमाणात जर मसाला तयार करायचा नसेल, याच्या निम्मी प्रमाणात तयार करा आणि मी जे प्रमाण दिलेलं आहे तुम्ही त्याच्या निम्मी प्रमाण घ्या, म्हणजे अगदी तुमचा 1-1.5 किलोचा मसाला तरी तयार होईल। मी जे प्रमाण इथं सांगितलं आहे त्याच्या अर्ध प्रमाण घेतलं तर पाहू शकता अगदी छान आपला मसाला, कलर आणि सुवास तर एवढा छान दरवळतो आहे, खूप मस्त असा खमंग सुवास येतो ह्या मसाल्यांचा। फक्त आपण मसाला तयार करताना काही टिप्स लक्षात ठेवायच्या आहेत। आपण जेव्हा मिरची बाजारातून आणतो तेव्हा ती थोडी ओलसर किंवा अशी वातट मिरची असते, त्याच्यामुळे 1 दिवस किंवा 2 दिवस तुम्ही अवश्य ऊन दाखवा मिरचीला। कडकडीत मिरची अशी छान सुकून घ्यायची आहे आपल्याला। आणि धने आणि जिरा आहे ते अगदी एखादा तासभर आपल्याला उन्हात ठेवायचं आहे, त्याच्यामुळे छान असे धने आणि जिरंसुद्धा व्यवस्थित त्यातलं मॉइश्चर असेल तर ते छान निघून जातं आणि कडकडीत असे छान आपले मसाले वाळून निघतात। आणि मिरचीसुद्धा अगदी आपल्याला छान अशी कडकडीत वाळून घ्यायची आहे उन्हामध्ये।
हा मसाला वर्षभर छान असा व्यवस्थित टिकवण्यासाठी आपल्याला काचेच्या बरणीचा वापर करायचा आहे. तर शक्यतो काचेचीच बरणीमध्ये तुम्ही साठवून ठेवा मसाला. प्लॅस्टिकच्या किंवा स्टीलच्या डब्यामध्ये मसाला भरून ठेवू नका. त्याच्यामुळे मसाल्यामध्ये केमिकल रिॲक्शनसुद्धा होतात, चव बदलते मसाल्याची किंवा मग तो कलर जो आहे कलर व्यवस्थित राहत नाही, तिखटपणा त्याचा चवीत बदल होतो. त्याच्यामुळे वर्षभराचं हे जे साठवणुकीचं तिखट आहे, मसाले कुठलेही आपण काचेच्या बरणीमध्येच स्टोअर करून ठेवलेले कधीही उत्तमच असतात. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली रेसिपी मला कमेंट्सद्वारे जरूर कळवा. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच खमंग रुचकर आणि पारंपरिक रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.